ख्रिश्चन धर्म आणि धर्मगुरूंबाबत बेताल वक्तव्य करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असा पवित्रा ख्रिस्ती समाजानं घेतल्यानं काही काळ पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली होती। राहुरी इथं ख्रिश्चन बांधवाच्या वतीनं मोर्चा काढून तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले। सांगली जिल्ह्याच्या कुपवाड येथील ऋतुजा राजगे यांनी 6 जून रोजी आत्महत्या केली। त्यांच्या मृत्यू प्रकरणी CID चौकशी करून त्यांना न्याय मिळावा, परंतु ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येनंतर सांगली येथील सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्माविषयी अपमानास्पद वक्तव्य केले आणि ख्रिस्ती धर्मगुरू हे धर्म परिवर्तित करतात, या गावात जो धर्मगुरू येईल त्याला ठोकून काढा असं वक्तव्य केलं। तसेच ठोकणाऱ्याला लाखो रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते। आमदार पडळकर यांच्या या वक्तव्याबाबत राहुरी येथील समस्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीनं दिनांक 2 जुलै रोजी राहुरी शहरात मोर्चा काढण्यात आला। तहसील कार्यालयावर हा मोर्चा आला। तिथं वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अनिल जाधव, शहर अध्यक्ष संतोष तोळके, राजूभाऊ अडाव, ॲडव्होकेट डॅनियल ताकवले, गुड्डूभाऊ निकाळजे, आशिष शिंदे, मंगेश साळवे, डॉक्टर प्रवीण राजे शिंदे, शमुवेल साळवे, मेघाताई गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले। ख्रिस्ती समाजाविषयी अपमानास्पद शब्द वापरून ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी देणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। मोर्चेकऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोर काही काळ ठिय्या आंदोलन केले, मात्र पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आंदोलकांची समजूत काढून कायदेशीर मार्गाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल असं आश्वासन दिले। यावेळी फादर संपत भोसले, मॅन्युअल गायकवाड, सतीश नन्नवरे, प्रदीप हिवाळे, सुनील शिंदे, सुरेश पंडित, मौजेश सरोदे, रमेश पवार, राजू कसबे, अशोक त्रिभुवन, अविनाश सरोदे, विजय सरोदे, गोरख दिवे, निलेश पाटील, नितीन गायकवाड, सायमन ब्राह्मणे, संजय खोतकर, दीपक शेळके, पिंटू नाना साळवे, सुनील चांदणे आदी उपस्थित होते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी गोविंद अडाव, राहुरी। ऋतुजाताई राजगे हिच्या मृत्यूनंतर उठलेले एक वादळ जे गोपीनाथ पडळकर याने ख्रिस्ती धर्मावरती केलेले आरोप आणि ख्रिस्ती समाजाच्या धर्मपुढाऱ्यांना मारण्याची दिलेली सुपारी याच्या विरोधात आजचा मोर्चा आहे। जर यानंतर परत पडळकर आणि पडळकर सारखे जे छुपे कोणी असतील, जर त्यांनी परत यानंतर कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह ख्रिस्ती समाजाला उपद्रव करणारे शब्द वापरले, आव्हान केले, चॅलेंज केले, तर आम्ही त्यांना त्यांच्या भाषेमध्ये उत्तर देण्यासाठी आता तयार आहोत। येशू ख्रिस्ताने मंदिरामध्ये चाबूक घेतला आणि मंदिरातले व्यापारी हाकलून दिले। जर आमचा पुढारी हे करू शकतो तर आम्हाला मजबूर करू नका की आमच्या हातात पण चाबूक यावेत। आम्हाला मजबूर करू नका, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका। आणि प्रशासनावरती बसलेले जे अधिकृत लोक आहेत, जे जिम्मेदार लोक आहेत, त्यांच्याकडून असल्या प्रकारचे वक्तव्य वारंवार आम्ही खपवून घेणार नाही। आज पडळकर तुम्ही लॉन्च करणार, उद्या दुसऱ्या कोणाला तरी पाठवणार, हे आम्ही सहन करणार नाही। आणि आम्हीच नाही, आमच्याबरोबर सर्व दलित संघटना आहेत, सर्व प्रकारचे झेंडे घेऊन आमचा पूर्ण समाज जो दलित आहे, जो 18 पकड जातीतला आहे, कारण ऑलरेडी आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि म्हणूनच आम्ही आमचे मार्ग शोधलेले आहेत। आम्ही तिथं सुखी आहोत। आम्हाला तिथून पाडण्याचा आणि तिथून काढण्याचा किंवा तिथून हाकलून देण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका। आमच्यासाठी देव आहेत, परंतु या भूतलावरती काही नामांकित आणि चांगले लोक पण आहेत जे आमच्या सोबत आहेत, म्हणून आम्ही तुम्हाला जसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। आणि शासन दरबारी आम्ही याच्याबद्दल दखल घ्यायलाच लावू। त्याचं संसदीय पद जे आहे, आमदारकीचं पद, ते काढल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। त्याच्यावर FIR झालीच पाहिजे, नाहीतर आंतरराष्ट्रीय लेवलवरती आम्ही हा विषय नेल्याशिवाय राहणार नाही। थँक्यू। राहुरी तालुक्यात जो मोर्चा काढला तो आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये काढलेला आहे। त्यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या बाबतीत जे वक्तव्य केलं ते अतिशय निंदनीय आहे। त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चाच्या द्वारे आम्ही प्रशासनाकडे विनंती करत आहोत की आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द व्हावी, कारण एका महत्वाच्या आणि अतिशय महत्वाच्या अशा पदावर ते असताना असं भाष्य त्यांनी करू नये, हे गुन्हात्मक आहे। त्यांचा हा गुन्हा झालेला आहे आणि म्हणून त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून आम्ही त्यांच्या जीवाची सुपारी न देता त्यांची फक्त पद रद्द व्हावं ही विनंती करण्यासाठी हा मोर्चा राहुरी तालुक्यामध्ये काढण्यात आलेला आहे।
ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही news.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।